नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा गणित भाग 2 भूमिती या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण भूमितीची संकलित मूल्यमापन 1ची प्रश्नपत्रिका सन 2024-25ची आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 60 गुणांची आणि त्यात 10 गुण हे तोंडी कामासाठी असणार आहेत आणि 40 गुण हे लेखी कामासाठी. 10 गुणांसाठी आपल्याला काय विचारलं जाईल बघा. तोंडी कामामध्ये आपल्याला प्रात्यक्षिक आणि तोंडी असे 2 विभाग दिले जातील 5-5 गुणांसाठी. प्रात्यक्षिकमध्ये आपल्याला एखादा त्रिकोण दिला जाईल काढून आणि त्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू मोजायला सांगितल्या जातील किंवा बाजू व कोणावरून त्रिकोणाचा एखादा गुणधर्म आपल्याला विचारला जाईल. त्यानंतर दुसरं प्रात्यक्षिक आपलं असेल की आपल्या वहीमध्ये आपल्याला 2 समांतर रेषा आणि त्यांची एक छेदिका काढायला सांगितली जाईल आणि त्यामुळे तयार होणारा कोणाचा गुणधर्म कंपास पेटीच्या सहाय्याने आपल्याला पडताळून पाहायला सांगितलं जाईल. तोंडी कामासाठी आपल्याला 5 गुण असतील. त्या 5 गुणांमध्ये आपल्याला बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. एखादी रिकामी जागा सांगितली जाईल कोण त्रिकोणावर आधारित आणि 4 पर्याय असतील. त्या 4ही पर्यायांपैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायला सांगितला जाईल. त्याचबरोबर 2 समांतर रेषा आणि त्यांची एक छेदिका यावर आधारित बहुपर्यायी प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. ते पण गाळलेल्या जागेसारखेच असतील. उदाहरणार्थ 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोणांपैकी एका कोणाचं माप 40 अंश तर त्याच्या संगत कोणाचं माप किती. त्यासाठी 4 पर्याय असतील. 40, 140, 50, 180 यासारखे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्यानंतर लेखी प्रश्नांमध्ये आपल्याला आपल्या गणिताच्या सिलेबसवर आधारित प्रश्न विचारले जातील. त्रिकोणाचे तिन्ही कोण एकरूप असतात त्यावर आधारित, समांतरभुज चौकोन, आयताचे कर्ण, छेदिका, त्यानंतर सहकारण लिहासाठी प्रश्न येऊ शकतो. सिद्ध करण्यासाठी प्रमेय येईल एखादं. त्यानंतर एखादी आकृती दिली जाईल आणि त्यावरून त्या कोणांची मापं विचारली जातील. सिद्धता स्पष्ट करायला सांगितली जाईल. एखादी आकृती दिली जाईल, कृती दिली जाईल आणि काही रिकाम्या चौकटी असतील. त्या ठिकाणी आपल्याला सिद्धता स्पष्ट करायची असेल. त्यानंतर त्रिकोणाची रचना करायला सांगितली जाईल दिलेल्या मापानुसार. त्रिकोणाची परिमिती दिली जाईल आणि त्यावर आधारित आपल्याला त्रिकोण काढायला सांगितलं जाईल. त्रिकोणाचा कोन दुभाजक काढायला सांगितलं जाईल आणि ते सिद्ध करायला सांगितलं जाऊ शकतं. कर्णाची बाजू सिद्ध करा, लघुकोन त्रिकोण ते विचारलं जाऊ शकतं. संगत बाजू संगत कोन लिहायला दिले जातील. सहकारण लिहा, त्रिकोण दिले जाईल आणि त्याची लांबी दिलेली नसेल, त्याच्यावरून आपल्याला लांबी काढायची असेल आणि त्याचं सहकारण द्यायचं असेल. त्यानंतर संगत बाजू प्रमाणात आहेत की नाही एकरूप कोणांवर आधारित आकृती काढून आपल्याला ते उदाहरण सोडवायचं असेल. त्यानंतर संख्या रेषा दिली जाईल एखादी आणि तिचं निरीक्षण करून ती संख्या रेषा आपल्याला काढायला सांगितलं जाईल. किंवा एखादी संख्या रेषा दिली जाईल आणि त्यावर आधारित विरुद्ध किरणाचं नाव लिहायला सांगितलं जाईल. किरणाचा छेद संच लिहायला सांगितला जाऊ शकतो. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला या भूमितीच्या पेपरमध्ये आपल्या सिलेबसनुसार विचारले जाऊ शकतात. बघा, त्या
त्यावर आधारित हे काही प्रश्न आपल्याला या ठिकाणी मी देत आहे. यांची व्यवस्थित तयारी करून ठेवा, म्हणजे आपल्याला पेपर हा सोपा जाईल. प्रश्न पहिला, बहुपर्यायी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहायचा आहे 5 गुणांसाठी. बघा ते उदाहरण. पहिल्याचा सी, दुसऱ्याचा सी पर्याय, तिसऱ्याचा ए आणि चौथ्याचा डी. अशा पद्धतीने काढलेली जागा आणि त्यांचे 4 पर्याय राहतील. तोंडी आणि लेखी कामासाठी सुद्धा आपल्याला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर उपप्रश्न सोडवा, कोणतेही 4. अंतर काढा, समांतर रेषा म्हणजे काय, कसोटी सोडवा त्रिकोणाची, कोणाचं माप काढा. बघा हेच टॉपिक मी मगाशी तुम्हाला सांगितले, त्यावर आधारित हे सर्व प्रश्न आहेत. त्यानंतर 2 उपप्रश्न सोडवा. कृती दिलेली, त्यावर आधारित आपल्याला हे उपप्रश्न सॉल्व करायचे आहेत. रिकाम्या चौकटीत अचूक संख्या लिहायचे. असे प्रश्न आपल्याला नक्की येतील. कारण लिहा, लांबी काढा. त्यानंतर 4 उपप्रश्न सोडवायचे 8 गुणांसाठी. बघा ते. ही सर्व सोडवलेली उदाहरणं आपल्याला हवी असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलची प्लेलिस्टवर जा, होम पेजवर जाऊन, आणि गणिताची प्लेलिस्ट पहा. त्यात आपल्याला सर्व प्रश्न सहजगत्या मिळतील. त्यानंतर प्रश्न 3, कृती पूर्ण करा 3 गुणांसाठी. सिद्ध करा. प्रमेय, सिद्धता, संख्या रेषा काढा. त्यानंतर प्रश्न 4, 2 उपप्रश्न सोडवा 8 गुणांसाठी. प्रश्न 5, 1 उपप्रश्न सोडवायचा आहे 3 गुणांसाठी. या पद्धतीचे सर्व प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. व्यवस्थित सराव करा. काही अडचण आल्यास आपल्या चॅनलची प्लेलिस्ट पहा किंवा मला कमेंट करा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची गणित भाग 2ची म्हणजेच भूमितीची संकलित मूल्यमापन 1ची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरला असेल. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.